अंदाजे नेक्स्ट मॅच मध्ये किती मागे गेली होती, त्याला कसं बंदिस्त करून टाकलं होतं नेरूळ गाव 11 नेरूळच्या गोलंदाजाने गणेश शिंदे. व्हॉट अ लवली बॉलिंग असं होतं. आणि विघ्नेशने म्हटलं का एक दिवस आपला असतो, एक इनिंग आपला असतो, पण तीच निश्चितता, ती खात्री, ती मात्र दुसऱ्या मॅचमध्ये आपण 100% देऊ शकत नाही. 100% खरं आहे, सहमत असेल मी विघ्नेश बरोबर. विरोधाभास विरुद्ध दिशेने अशा त्या खेळी आपण पाहिल्या. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली काम जिवंत उदाहरण आपण पाहिलं. जाऊया मॅच कडे पाहूया खेळ. द फिक्सिबल मिस्टर 360 चा बेताज बादशाह धीरज भोई कमजिंग बॉल लेफ्ट हँड उर्दू विकेट. पहिला चेंडू टाक 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 बेहतरीन स्ट्रोक उडवला आणि फेकून दिला लॉंग अपच्या मारून जवळ मेला षटकार. पहिल्या चेंडूवर टोळेंजंग षटकार. चरण अजिंक्य लाडो द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द दिबिशा. ऑफसाइड ऑफ स्टंप हलकासा बॉलर घेत त्याला लाप केलं. षटकाराने आपलं खातं कोळलं, टीमचं खातं कोळलं जातं. दिबिशा 11 ऐरोली. बॅकफुटवर गेला टॉप एज, परंतु सुदैवाने साथ दिली. सौभाग्याची साथ होती, कारण जो शॉट मिड विकेट 30 ॲड मध्ये तो थोडासा वाईडिस होता. स्क्वेअर लेगला जाऊन टप्पा पडला शॉट स्क्वेअर लेगला. सिंगल मात्र अजित केली अजिंक्य लाडोने. धावसंख्या 7 वर जातोय. 4 ओव्हरची मॅच. पहिले ओव्हर हाताळताना इन ऍक्शन मध्ये धीरज भोईर. आत्ता मात्र समोर आहे अभि. कडक बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. ओ ओ ओ ओ ओ ओ खराब खराब मिस कॉलिंगचा बली. 2-4 पावलं मागे फिरवलं तेवढा बेल गेला आणि जी गेलेली बेल आहे ती येत नाही मित्रा. सॉफ्ट डिसमिसल बॅक इन टू द पेव्हिलियन विदाउट स्कोर. गोल्डन डकचा शिकार. फ्लिक ऑफ द रिस्ट. सुपर फिल्डिंग ऑफ द शॉट मिड विकेट विथ एरिया अँड बॅट्समॅन अभि इज गॉन. फलंदाज बाद. एक गडी बाद 7. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अयंश 11 मच्छिंद्र स्मूर्ती दाराबेकडून पहिले ओव्हर हाताळताना धीरज भोईर बॉलिंग मार्क पर. पहिल्या चेंडूने जोरदार स्वागत केलं. एक रुबाबदार प्रमाणे खातं कोळलं अजिंक्य लाडोने. नंतर सिंगल घेतली. जशी स्ट्राईक मिळाली अभिला फ्लिक ऑफ द रिस्ट आणि तिथे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करताना लाजबाब त्या थ्रो केलं. पहिलं बोलवलं माघारी आणि त्या परतीचा प्रवास खूप कठीण ठरला. अभि परतला. पहिला हादरा दिबिशा 11 ऐरोलीला बसला अभिच्या रूपामध्ये. ज्याला खातंही खोलण्याची संधी मिळाली नाही. आणि ते पाटील संपूर्ण श्रीकृष्ण दिवा या टीमचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. उत्कर्ष दिवा खेळत होते तेव्हा मी म्हटलं होतं चारही जे टीम आहेत दिवाच्या त्याने 60 वर्ष पूर्ण केले. त्यामध्ये श्रीकृष्ण दिवा याचा समावेश होतो. नवसाती दिवा, साईनाथ दिवा, उत्कर्ष दिवा, 4 ह्या संघटना या अलीच्या टीम, त्या अलीच्या टीमने 60 वर्ष पूर्ण केले. ही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. एक सिंगल होते. धावसंख्या पुढे सरकते 8 वर. 4 चेंडूची समाप्ती झाली. मंदार पाटील हे व्यावसायिक स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. एक गडी बाद कडक स्ट्रोक आहे. व्हॉट अ टायमिंग आहे. ग्रेट टायमिंग. व्हॉट अ बॅलेन्स. चेंडूला उडवलं. दुसऱ्यांदा दुसरा षटकार बॅट्समॅन अजिंक्य लाडूच्या बॅटमॅन चरण. ताबडतोब सिंगल घेतली. स्ट्राईक अजिंक्यला मिळालं. शॉटॉम चेंडू शॉटॉम पूल केलं. मिड विकेट काऊकोनच्या डोक्यावरून मारून तो मिळाला षटकार. जाऊन पडला साध्या मेनसाठी. लाजबाब स्ट्रोक. अजिंक्य लाडू सेट ऑन द फायर. पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः 2 षटकार खेचले. पहिल्या षटकानं जोरदार स्वागत केलं धीरज भोईरचं. अजिंक्य लाडू लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. लेफ्ट हँड उर्दू विकेट. पिचिंग डाऊन टू द लेग साइड. नतीजा वाईट +1 अशा 2 धावा मात्र मिळत आहेत. संघ पुढे सरकला दिबिशा ऐरोली 16 वरती. हलकासा महागडा षटक. त्याचं खरं कारण काय. टॉप ऑफ द बॅट्समॅन पहिल्या चेंडू पासून पवित्र उचलला. आक्रमक वृत्ती ही झोपासली पहिले चेंडू अजिंक्य लाडूने. एक गडी बाद 16. पावसाची बॅटिंग इथे सुरुवात झालेली आहे. हे खरी पावसाळी क्रिकेट. कालपासून जोरदार पावसाळ्याने मात्र बरसात केली. काल अभि जोशीने ते पहिल्या डावामध्ये मारलेलं शतक अर्धशतक ऐरोली कोलेवाडकडून KP खेळण्याच्या विरुद्ध. तदनंतर बॉलरने मक्तेदारी
दाखवायला सुरुवात केली. गुडलँड टप्पा पडण्यात एक चेंडूने उचली घेतली. सिंगलच्या दिशेने स्ट्रोक मारतो गोष्टांक क्षेत्रात. सिंगल मिळते. ओव्हरची झाली पहिली आहे ते. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा. एक गडी बाद 17. अभि जोशी पहिला अर्धशतकी. पण इथे अभिनं मात्र कोणते खातं न खोलता रनआउटच्या रूपाने परतल्यानंतर 17 धावा दिविशा 11 ऐरोलीने. तगडा संघ आहे दोन्ही आमने सामने. याच्यानंतर आपण लढत पाहणार आहोत जय गजानन कुक्षेत आणि त्याच्या विरुद्ध श्रीकृष्ण दिवा. हे मैदान खूप रास आलेलं आहे. श्रीकृष्ण दिवाचा ऑलराऊंड विचार केला बऱ्याचशा ट्रॉफीज याच मैदानामधून सन्मानाने श्रीकृष्ण दिवाने दिवा गावामध्ये दिवा नगरीमध्ये मिळाले आहेत. दुसरा ओव्हर राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट चेंडू बॅकफुटवर जाताना हवेमध्ये डाऊन द बॉल. शतरक्षण चेंडू खाले अचूक झेल टिपला आणि खेळी मात्र कॅप्टनची समाप्त. राजू रनावरे बॅक इन टू द डगआउट. दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये स्वतः कॅप्टन परतलाय अवघ्या सिंगल वरती. टीमची धावसंख्या 17. 17/2. पहिली सिंगल कॅप्टनने खातं गोळत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर मजबूर केले शॉट पूर्ण करण्यासाठी. गोलंदाज आहे कॅप्टन टू कॅप्टन द काउंटर. स्वतः एकटा कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला मध्ये पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. सचिन नाईक. बराचसा खडतर प्रवास. त्या खडतर प्रवासून सुगीचे दिवस त्याला दिलेला सोनेरी मुलामा. वा बाय वा. हा प्रवास आहे सचिन नाईक आणि टीम. प्रत्येकाच्या वाट्याला दिवस असतात. गोल्डन फॉर्म कारकिर्दीतला सर्वोच्च जो बिंदू असतो जो क्षण असतो ना तो प्रत्येक बऱ्याचशा टीमने चाकलाय. कोपर खेळणे मॉन्टी 11 गन्सुली 11 श्रीकृष्ण देवा कुमार 11 तिरुपती असे कित्येक उदाहरण आहेत. बॅकफुटवर जाताना पुन्हा एकदा शॉट पकडता बॅक चिकडा विकेटच्या पण सिंगल मिळते. सिंगलने पुढे हलकासा जाताना 18/2. कुशल 11 सारसोले अशा कित्येक टीम आहेत ज्याने हा भोगलाय सुवर्ण काल. त्याच्यापैकी आता विचार केला इज अनदर सचिन अँड टीम. अयांश 11 मच्छिंद्र स्फूर्ती धाराबे. बऱ्याचसा त्याने डेडिकेशन समर्पण प्रत्येकानं समजावून घेण्याची. कारण विचार केला विकी भोईर धीरज भोईर सचिन असेल भावेश हे उभारले सचिनच्या कारकिर्दीमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. गुडलँडचं चेंडू शॉटॉम्पू केले सरळ दिशा दिली स्वेल लेगला. फक्त बघत राहायला लागेल कारण त्याच्या मस्त कारवाई दस्तक देऊन षटकार जाऊन मला प्रेक्षकांच्या भेटीला साधावा. साने झपकन पुढे जातोय. नवीन फलंदाज समीरच्या बॅटमधून हा टोळ्यांचे षटकार. 24 धावा बनल्यात. 2 गडी बाद 24 धावा. दुसरं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क पर अंश 11 मच्छिंद्र स्फूर्ती दारोगा स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्क पर. हो लवली बॉल लगेचच अँगलमध्ये बदल. ही खासियत आहे. हा एक्सपिरियन्स नाही हा अनुभव आहे सचिनकडे. पहिला हलकासा शॉट पण जी गती पाहिजे ती नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्याला उडवलं मिड विकेटला शॉट पूल करतात समीरने. लगेचच मात्र अँगलमध्ये बदल अपसाइड अपसम ऑइडी आर्क. अनादर अँगल चेंज करताना चूक झाली का? डेफिनेटली चूक झाली. व्हाईट यॉर्कर आपल्याला यश मिळवून देत असताना दुसरी चूक माझ्या हातून झाली. त्याचा यथोचित समाचार घेतला आणि फ्लाइंग करून बघताना दुसरा षटकार समीरच्या बॅटमधून. चरण 30 धावा लागल्या. दुसरे प्रगतीपथावर चांगला स्कोर. दिविशा 11 ऐरोलीला माहीत आहे ठाऊक आहे प्रतिस्पर्धी खूप घातक आहे. त्यांच्याकडे भावेशा सचिन आहे धीरज आहे. विशाल भोईर सारखा फलंदाज आहे. धावा जेवढ्या मिळतील तेवढ्या कुठून घ्यावा याच्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. तिसरा षटकार कॅप्टनच्या विरोधामध्ये. राजू रनआउटने जसं बाद केलं थोडासा विश्वास प्राप्त केला होता पण समीर आला आणि भयानक हल्ला सचिन वरती चढवला. तिसरा षटकार याच ओव्हरमध्ये खेचताना सचिनने खर्च केल्या या ओव्हरमध्ये 19 धावा. 2 ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त. 36 2 गडी बाद 18 धावांच्या कडक या सरासरीने धावा कुठल्या दिविशा 11 ऐरोलीने. 2 गडी बाद 36 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. जय गणेश मित्रमंडळ मिलिंद बेट्टा याच्या नेतृत्वाने ते आयोजन अजून आम्हाला आठवतोय 2020 मध्ये.
जवळ 100च्या वर 116 आसपास 97 धावांचं टार्गेट, पण केवळ 6 धावाने लाडोची ती बॅटिंग या संघाविरुद्ध मात्र हरलेला होता. कदाचित ती परतफेड करण्याची एक सुवर्ण संधी असेल. 6 धावाने हुलकावणी दिली होती. 67 धावा, मॅग्निफिसंट 11 चेंडू कुठलेलं तर भावेश नाईकने याच टीम विरुद्ध. पण जशात तसं उत्तर देताना बाबू कांबळे आणि घाम फोडला होता अजिंक्य लाडूने. 57 धावा 91 वर पोहोचला होता दिविशा. 6 धावाने फक्त हुलकावणी. राईट आर्म राऊंड द विकेट, डाऊन टॉप साइड ऑफ स्टंप, खूप बाहेर आहे ऑफ स्टंपच्या. वाईट +1 अशा 2 धाव मिळते. 2 ने पुढे जातोय 38 वर. 2 गडी बाद 38 धावा. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. थर्ड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर भावेश. एकाच दिवशी 2 मॅन ऑफ द सिरीज, एक श्रीकृष्ण दिवा, एक अजवली या ठिकाणी एकाच वेळेला प्लेअर ऑफ द सिरीज. आगला वेगळा विक्रम गतवर्षी लावलाय भावेशने. नॉट जो काय एकाच वेळेला एकाच दिवशी एकाच खेळाडूला प्लेअर ऑफ द सिरीज भावेश. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर बॉलिंग. हलकासा कटर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, ऑफसाइड, ऑफ स्टंप, बॅट्समन बीट. ताबडतोब खेळीसाठी अजिंक्यसाठी ही चकमक महत्वपूर्ण असेल. 2-4 पावलांचा रनअप, जवळून बॉलिंग, पण काय स्पीड आहे पहा. जस्ट लाईक द बुमराचा रनअप जास्त नाहीये, पण वेग धडकी भरवतो बॅट्समनच्या मनामध्ये. ती भीती, ती खोप हे निर्माण करतात बॉलर बॅटरच्या मनामध्ये. त्याच्यापैकी वन ऑफ द बॉलर ऑलराऊंडर भावेश. गुड बॉलिंग. 39 धावा, 2 गडी बाद, 3 षटकार. समीरचा खेळ बेरलाय. अजिंक्यने सुरुवात केली होती षटकार ठोकून, पण त्याच अजिंक्यला जागच्या जागीच इथं खासियत आहे भावेश. म्हणून मागणीचा खेळाडू आहे, मागणीचा अष्टपैलू खेळाडू. विकी असेल, भावे, धीरज, सचिन, कोणताही कर्णधार आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी अतुर असतो अशा खेळाडूंना. इन अवर स्कॉट. राऊट टाइम डाऊन द विकेट. शॉर्ट चेंडू बॅकफुटवर जाताना येऊ दिला, जवळून खेळायला शरीराच्या दिशा दिली. अलाउन द कार्पेट. थ्रो जरूर पोहोचला. दूर आहे का? डेफिनेटली नाही, काही अंतर पावलं दूर. ते बघितलं बिग मॅन. 18 इशारा दिला. बॅट्समॅन धावचित. लाडो गॉन. ग्रेट फिल्डिंग रे यार विष्णू. 40 गेलेलं आहे. आम्ही पाहिलं विष्णूला. इर्ती गोटवली बेस्ट फिल्डर. 30+ ला जबाब यार. त्याच्या वर पण काय ती चपलता, ती काय फेकण्याची त्याची हुकूमत, ते वर्चस्व. वाय बाबा, दिल खुश केलं विष्णू. काही बॅटर लक्षात राहतात, ते काय बॉलर असतात, पण विष्णू सारखे फिल्डर हे मात्र घर निर्माण करतात फिल्डर म्हणून, ॲज फिल्डर म्हणून. सुपर्ब यार. आणखी एक बॅट्समनला बाद केलं. बाद होत नव्हता तो. त्याची ती पॅरेल अचूक विकेट किपरच्या हातात. रनआउट. दुसरा फलंदाज इनिंग मध्ये अभिनंतर परतला अजिंक्य. दोन्ही आघाडीवीर रनच्या रूपात बाद झाले. तिसरा चांगली गोलंदाज कमबॅक करून दिलं भावेशने या ओव्हरमध्ये. तगडा संघ आहे, त्याला माहित आहे जेव्हा आमने सामने होता तेव्हा हुलकावणी देणारे विजय हा संघ मिळवतो. त्यामुळे त्यांना बॅकफुटवर लोटताना मात्र कमालीची व्हेरिएशन. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. सुपर बॉलिंग. 5 धावा आतापर्यंत दिल्यात. चांगल्या चेंडू गुटल्यानंतर सरळ मिड विकेटला तिसरी विकेट रनआउटच्या रूपामध्ये. 4 पैकी 3 रनआउट. हा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा जिवंत उदाहरण देताना 80 मच्छिंद्र स्मृती धारावे. क्रिकेटचा दर्जेदार क्षेत्ररक्षक. कमालीची सुधारणा जसे इंडियन क्रिकेटमध्ये आले. प्रत्येक मॅच मध्ये अवॉर्ड दिला जातो इंडियन क्रिकेटमध्ये. प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळी कल्पना आणलेली अंमलात. त्याचा जिवंत उदाहरण कुलदीप यादव. किती सुधारलेली त्याची इम्प्रोव्हायझेशन. त्याच्यापैकी ग्रेट फिल्डिंग ऑफ द 80 मच्छिंद्र स्मृती धारावे. 41 वर 4 गडी बाद. 4 पैकी 3 रनआउट. 4 पैकी 3 रनआउट. जो स्कोर जाणार होता जवळजवळ 70च्या आसपास, त्याला काय टक्का बाजवलाय. बॅट मधून चौथा षटकार खेचताना समीर छेरान. सुपर स्ट्रोक.
अखेरकार भावेश देत नव्हता. भावेशला शेवटचा चेंडू ओलांडून गेला. हा समेतचा षटकार 7 साठी 6 ने बढवतो. दिविशा 11 ऐरोली पोहोचते 47 वर. 47 फॉर विकेट. 3 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगेन्स्ट आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दारवच्या विरुद्ध दिविशा 11 ऐरोली कॉलनी. 4 गडी बाद 47. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये मध्ये बॉलिंग मार्कवर आज विकी नाही. गोवा येथे स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये विकी पंडितनाथ भोईर खेळण्यासाठी गेले असल्या कारणाने या स्पर्धेमध्ये तो खेळत नाही. या मॅच मध्ये खेळताना दिसत नाही. त्याची उणीव स्पष्ट जाणवते. तो खोपनाक ती धडक बनावर षटक आपण पाहू शकत नाही. त्याच्या जागी कामेश नाईकचा वापर शेवटच्या ओव्हरमध्ये. विकी पहिल्या ओव्हरमध्ये याचा पिचिंग ऑफसाईड ऑफ स्टंप खराब मारा. 110 मिळते. धावसंख्या 48 पोहोचले. शेवटचा ओव्हरमध्ये कामेश नाईकल बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाईड ऑफ स्टंप. चांगला चेंडू. अतिशय दर्जाचा चेंडू पिच झाला. वेगाला उत्तर नव्हतं बॅट्समॅनकडे. डॉट चेंडू. शुभम स्ट्राईक वरती. हलकाचा मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटच्या ठिकाणी. 4 पैकी 3 रनआउट. पण अखेरकार सिंगल घेतली. त्यांना माहित आहे समीरच्या बॅट मधून 4 जोरदार हमला बोल असे षटकार आलेत. त्याला स्ट्राईक का देऊ नये. योग्य काम केलं सिंगल घेताना शुभमने. 1 सेकंड डेंजरस ऑन द स्ट्राईक समीर. धन्यवाद. आणि बेतेरिंगेन 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली होती कामेश. नंतर सिंगल. डॉट सिंगल डॉट. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. लॉंग ऑन क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन येईल. फील करेल. सिंगल घेते का दुसरी देव नामोन किंग. काय कमाल झाला. 5 खेळाडूपैकी 4 रनआउट. कालपासून क्षेत्ररक्षणाने एवढे रनआउट कोणत्या टीमच्या आवाज क्षेत्ररक्षण केले नाहीत. ती चमकदार कामगिरी या मॅच मध्ये आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावीच्या क्षेत्ररक्षण करून दाखवली. 5 गडी बाद तिथे 4 रनआउट. 5 गडी बाद स्कोर आहे 50. अर्धशतक मात्र स्कोर कार्ड वरती. 5 गडी बाद 50 धावा लागलेत. इन ऍक्शन शेवटचा ओव्हर हाताळणार टार्गेट सेट करणार ओव्हर आहे. आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती धारावीकडून गोलंदाज म्हणून कामेश 5वा चेंडू घेऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत 7 या क्रमांकावर सूरज. पावसाचे दिवस सूरज मात्र आसमानात नाही पण एक सूरज आहे तो बॅटनच्या रूपमध्ये. स्ट्राईक. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 ओव्हरची मॅच. कामेश नाईक बॉलिंग मार्कवर. समोर फेसिंग बॅटर सूरज. येस नेक्स्ट मॅचची टॉससाठी आम्ही विनंती करणार. एक इनिंग ब्रेक नंतर आपण यायचं आहे. जय गजानन कुक्षत श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय जय गजानन कुक्षत प्लीज कॅप्टन या टॉससाठी. सिंगल आली. आखरी गेंद या इनिंगचा लास्ट बॉल. कामेश नाईक बॉलिंग मार्कवर अतिशय जबर 2 ओव्हरनी कमाल केली आहे. 2 ओव्हर जो ग्राफ होता तो खाली आणला. आणखी एक खराब चेंडू वाईड बॉल. स्कोर पोचते सिंगलने 52. 5 गडी बाद 52. कामेश आहे बॉलिंग मार्क. सूरज समोर. बॅटची कडा पाठीच्या मागे जे घोषांक क्षेत्र आहे तिथे सिंगल सूरजला मिळले. अर्थातच इथे संपतो एक इनिंग ब्रेक झालेले आहे. धावा मात्र 4 ओव्हरमध्ये खेळताना अमंत दिल्यानंतर दिविशा 11 ऐरोली याने बनवल्या 54 धावांचं टार्गेट सेट. पहिल्या मॅच मध्ये आपण 57 धावा. आता आहे 54चं टार्गेट. काय होईल कोणालाच माहित नाही पण ती पेळण्याची ती धमाक आहे. ती ताकद आहे. कारण भावेश आहे सचिन आहे धीरज सारखा एक अफलातून ऑलराऊंडर त्यांच्यात आहे. कामेश सारखे बॅट्समन आहे. अँड ऑलराऊंडर्स सचिन हिराजी नाईक इज वन ऑफ द 5 असे टॉप क्लास बॅट्समन. 54 बनवायचं आहे. काय होऊ शकतं थोड्या वेळानंतर आपण येऊया. पण त्या अगोदर मी टॉससाठी बोलवतो जय गजानन कुक्षट टीमचा संघनायक श्रीकृष्ण दिवाचा संघनायक उपस्थित आहे. मी विनंती करतो प्लीज टॉससाठी या.
या मॅच पासून बुट्टूकडे कर्णधार बाद या टीमचे सर्वेसर्व आमचे बंधू प्रकाशजी मडवी यांनी धुरा सोपवली, त्यांच्या गळ्यात माळ घातली का आजपासून कॅप्टन बिट्टू. हे दरवर्षी हा वेगळा धोरण आहे, कोणाला समजू नये का मी एक बेस्ट कॅप्टन आहे, एक वेगळं धोरण आहे त्यांच्याकडे की युगो. बऱ्याच जणांना युगो होता का आय एम द बेस्ट कॅप्टन. त्यासाठी खुर्ची वारंवार आमचे परम मित्र हलवत असतात, प्रत्येकाला मौका, प्रत्येकाला संधी, म्हणून संघ टिकून आहे तब्बल 60 वर्षाच्या वर. नो क्वेश्चन. आणि हा फक्त हा माझा संघ नाही, एक माझी संपूर्ण फॅमिली आहे. आणि फॅमिली ॲज अ फॅमिलीचा एक मुख्य म्हणून माझी जबाबदारी आहे त्या फॅमिलीला, त्या संघाला कायमस्वरूपी न तुटून देता अखंडितपणे त्याला एकजूट करून ठेवण्याची, त्याला जिवंत ठेवण्याची चोख कामगिरी नेहमीच आमचे प्रकाश मडवी कर सकतायत. त्यासाठी तुला सलाम असेल माझ्या मित्रा. 54 बनवायचं आहे, 54 टार्गेट, 4 ओव्हरचा खेळ. काय होऊ शकतं, क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. आपण पाहतो जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित लपडा चषक 2024 दुसरा दिवस. 54 टार्गेट ती पेलण्याची ती धमाका आहे. चला जय गजानन कुक्षत टीम कॅप्टन ही नम्रतेची विनंती आहे. विनोद पाटील, अनूप पाटील किंवा सिंग इज किंग असे दोन्ही सिंग बंधू कुणी आला तरी चालेल, पण टॉससाठी या. अमन सिंग, आकाश सिंग. साडे 13 धावा ती ओर मागे 54 आणि ती पेलण्याची, त्याला 13.5 उत्तर देण्याची ती क्षमता आहे बाबेशकडे, धीरजकडे. आणि तेच प्रमुख बॅटर आघाडीला येताना बाबेश अँड धीरज. मी उदाहरण दिले होतं भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे 2020 जय गणेश मित्र मंडळ आयोजित, त्यामध्ये 97चं टार्गेट दिलेलं होतं धारावे संघाने, पण इथे 54 4 ओव्हरची मॅच. तेव्हा 67 इनिंग, त्यामध्ये खेचलेले 10 षटकार बाबेशचे. आणि ते खेळी राजू रनावरे निश्चित विसरणार नाहीये. पण मी धाडस करतो त्या साहसी वृत्तीबद्दल मी खरोखरच दाद देतोय. त्यावेळेला ती लढत जिंकली होती बाबेशने राजूच्या विरुद्ध, परंतु कमालीचे हे निर्भीडपणे एकदम कोणते खोप न घेता बिंदासपणे, क्रिकेट आहे, मोठा बॅट्समन आहे, माझं पिसे काढलं होतं, पण त्याला नमवण्यासाठी पुन्हा येतं बॉलिंग मार्क, कॅप्टन ऑफ द बॉलिंग मार्क. समोर भावेश, राईट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू अपटीबार बाउन्सिंग, परंतु ते दिशा पाहिली, उंची पाहिली, नंतर त्याला दंडित केलं, व्हाईट बॉल. खराब चेंडूने सुरुवात झाली. श्री गणेश होते 11 मचिंद्र स्मृती दाराबे बिनकडे बाद 1. पुन्हा जाते बॉलिंग डिक स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ टिप एक्स्ट्रा कप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. खालं सोडले बॅकफुटावर जाताना. इथे मात्र कोणता चेंडू मात्र टाकलेलं नाही, मृत घोषित, डेड बॉल. दर्जेदार थेट प्रक्षेपण आपण पाहतो पीटीसीच्या माध्यमातून. महेश मोरे असतील, ओम दोडके आणि या ॲपचा सर्व्हिसवर केडी, या वाहिनीचा केडी कैलास दलबी. पहिले ओव्हर हाताळणार स्वतः कॅप्टन बॉलिंग बार, राईट आर्म राऊंड द विकेट, राजीव रनावरे. जोरदार हमला बॉल, कमालीची गोलंदाजी, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, बॅटची कडा, अवघी सिंगल. तो वेगळा दिवस होतो, 2020 होता. त्यामध्ये बऱ्याचसं पाणी वाहून गेलं होतं. त्याच्यानंतर मी बऱ्याचशा क्लिप बघतो भावेश नाईकच्या, का कोणता चेंडू टाकून त्याला मी शांत करू शकतो. हा अभ्यास आहे. या अभ्यासाच्या जोरावर पुन्हा एकदा ती भीती, ती खोप विसरून कॅप्टन आले बॉलिंग मार्कवर. 2024 बराचसा अंतर गेल्या 4 वर्षांनी ती जंग पिचाडले, ती पाहिली होती आम्ही भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे. आता आहे गावदे क्रीडांगण, लाजवाब बॉलिंग यार, तोड नाहीये. फक्त आकाश सिंग प्लीज टॉससाठी आहे. जय गजान कुक्षत कॅप्टन.
विनंती करतोय तुमचा नेक्स्ट मॅच लगेच आम्ही खेळू. या मॅच नंतर श्रीकृष्ण दिवा असेल आपल्या समोर. त्याचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. संपूर्ण संघ उपस्थित आहे. पहिले ओव्हर हाताळताना आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 फक्त दिलेत. कडक स्ट्रोक ऑन द अप डाऊन द बॉल. ग्रेट कॅच. मी म्हटलं होतं तो 2020 होता. हा आहे 2024. तेव्हा अक्षरशः भावेशनं नकोसं केलं होतं राजू रनौने. पण पहा 4 वर्षानंतर किती अभ्यास करून उतरलाय. क्रिकेटमध्ये चुकामधून शिका आमचा विघ्नेश नेहमीच म्हणत असतो. त्या चुकांमधून राजू रनौने बरंचसं शिकलाय. आता नतीजा एक मोठ्या बॅट्समनला तंबूच्या दिशेने रवाना. ग्रेट बॉलिंग यार. तारीफ करतो आम्ही राजू रनौने. भावेश कल्या स्वस्तात अवघ्या 2 धावसंख्येवर 3 वर 1 सत्यस्थिती. 80 मचेंद्र स्मृती धारावे. 1 गडी बाद 3 54 आव्हान. प्रत्येक ओव्हर मागे 13.5 धावांच्या सरसने हे जिंकण्यासाठी मॅच. पहिली बेस्ट किमती विकेट नंतर आलाय या संघाचा सर्वेसर्वा बॅकबोन सचिन हिराजी नाईक. इनेट क्रमांक 3 राईट आर्म ओव्हर द विकेट. राजू रनौने कम्सिंग बॉल. Oh, great shot! What a flow of the bat! Perfectly bottom and then swing the bat very well in the end. And huge 6 over the mid wicket and Charan. लाजवाब स्ट्रोक. ही खासियत आहे सचिनची. यासाठी ओळखला जातो जेव्हा जेव्हा टीम अडचणीत तेव्हा ती अडचण दूर करून सावरतो टीमला. म्हणून तर टॉप ऑफ टीम मध्ये निवडून गेला सचिन संपूर्ण आपल्या टीममेटला घेऊन. लाजवाब स्ट्राइक. लाजवाब षटकार खातं कोळ्या दमदणीत 9 धावसंख्या पोहोचते. 1 गडी बाद. 5वा चेंडू. सुपर बॉलर हम किसी से कम नहीं. परफेक्टली शॉट ऑन प्लेन. हलका सा उजव्या खांद्यावर जोर. परफ्यूम्स डिलिव्हरी. व्हेरी क्लोज ऑफ द बॉडी. व्हेरी क्लोज ऑफ द नोज. परफ्यूम्स डिलिव्हरी. लाजवाब बॉलिंग. 9 वर 1 लास्ट चेंडू. पहिला ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन दिविशा 11 राजू रनौने. ग्रेट बॉलिंग यार. ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. नाइसली ग्लान्स ऑफ द शॉट फाइन लेग. कोशांकी क्षेत्रात सिंगल मिळते. ओव्हरची झाली समाप्ती. 10 धावा खर्च केल्या पण बेस्ट किमती विकेट इन बॅक इन टू द बेन भावेश. 1 गडी बाद 10. 18 चेंडूचा आता खेळ बाकी. 18 मध्ये आता 44 कंपल्सरी. 18 गेंदे 44 रन. किती मोठा काटेका मुकाबला आहे. कारण अवघे 7 जण एपी कॉलनीचे आम्ही 7 जण पाहिले. परंतु इथे पहा दिविशाचे 6 जण. एवढा हा मोठा तगडा मुकाबला आहे. हे जिंकेल तर बऱ्याचशा टीमला नमवण्याची शक्यता आशा ठेवू शकतो. त्यासाठी 7 जण एकत्र. या 6 जणांनी 7व्या कॅप्टनला सूचित केलं नेमकं फिल्डिंग प्लेसमेंट काय असावं. बॅट्समन आहे धीरज. डेंजरस मॅन पवन केने. केनेच्या धाटणीतला खेळाडू. डाव्या हाताने गोलंदाजी. उजव्या हाताने फलंदाजी. साहिल नाईक. साहिल दिबेकर हा वेगळ्या पद्धतीने टाकतो तो डाव्या हाताने. पण पवन केने सेम स्टाईल ऑफ द टिपिकली डाव्या हाताने गोलंदाजी उचलते. बॅटिंग ओहो काल याच बाउन्सिंगने काल कोहिनूर भूषण पाटीलला दुखापत केलं होतं. बाउन्सिंग केलं. चेहऱ्याला गाल्याला लागल्यानंतर जसा लागलेल्या गाल्यावरती चेंडू पडल्यानंतर अनइवन बाउन्स. परंतु भूषण तेव्हा बाद झाला होता. गालाला ती जखम त्याच्यामध्ये त्याची पडलेली ती कॅप. हिट विकेट एस्टरडे भूषण. परंतु त्यामध्ये सावरले स्वतःला. त्याला माहित आहे यावेळेला संघाला गरज आहे कारण भावेश गेलाय. ते भावेश अधूरकम मी पूर्ण करणार यासाठी पुन्हा सज्ज होते भावेशच्या जागी धीरज. बॅकफुट आता ग्लोरियस डिलिव्हरी. चांगला चेंडू. अतिशय जबरदस्त चेंडू. गोलंदाज बॉलिंग मार्क पर बॅटिंगच्या फळीने जास्त करता आलं ना बेला. पण 2 चेंडू लाजवाब अगेन्स्ट टू द ग्रेट बॅट्समॅन. धीरजच्या विरोधात 2 चेंडू डॉट. अभि बॅटची कडा. नो मॅन इज शॉर्टर मॅन. फर्स्ट स्लीप. बॅटची कडा. सुरक्षित सिंगल. खातं खोडण्यासाठी 1 सिंगल. 11 वर पोहोचलाय. दुसरं किती पद. लक्ष्य 54.
थोडंसं दूर होत चाललंय. जसं सिंगल येतील, जसं डॉट येईल, प्रेशर अबेसली ऑन द गोस टू द बॅटर. 2 क्षेत्ररक्षक हा देण्याच्या आत असणे गरजेचं आहे. स्पर्धेचा नियम आहे. इनसाइड द सर्कल. चला आकाश सिंग इज किंग ऑफ जय गजानन कुक्षेट. टीम कॅप्टन पर टॉससाठी या. जय गजानन कुक्षेट आणि श्रीकृष्ण दिवा. नेक्स्ट मॅच 54-54 मध्यमान स्थितीला मॅच समोर आहे. अयन शैलीबन मचिंद्र स्मृती धारा मिस टायमिंग स्ट्रोक अलाउन द कार्पेट. जो पण शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षण जाईल, फील करेल. सिंगल घेतली, अर्जित केली धीरज भोईरने. पण याच्यानंतर थोडंसं रिस्क, जीवनामध्ये रिस्क खूप महत्वाचे आहे. परिणाम काय असो, जीत या हार, पण ते घेणे गरज आहे. सचिन घेईल कारण खातो कोणी षटकारने. बॅकफूटवर जाताना आपला आवडता फटका ओव्हर पॉइंटच्या वरून मारायचा होता. तो अजूनही आवडता फटका आम्ही पाहिले. नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व पहिलं धारावे स्ट्रायकर. दॅट इज अ ग्रेट शॉट बाय सचिन. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडने. दॅट्स अ अनबिलिव्हेबल स्ट्रोक बाय वॉज सचिन. ग्रेट शॉट, खडे खडे, परंतु जात फक्त सिंगल साठी. अवघी सिंगल मध्ये 13 लागले. दुसरं ओव्हर मार्गस्थ. 2 ओव्हरचा खेळ इथे झाला समाप्त. 13 धावा, 6.5 धावांचे सरासरी. पण हवी आहे प्रत्येक ओव्हर मागे 13.5. इथे मागे आहे अयन शैलीबन मचिंद्र स्मृती धारावे. कारण 12 चेंडूचा खेळ बाकी. आता 12 मध्ये मंदार मला सांगतोय 41. 12 गेंदे 41. जिथे 13.5 धावांची सरासरी होती तिथे सरासरी मात्र पुढे जाताना येऊन ठेपते 20.5 धावा. क्रिकेट आहे, काय होऊ शकतो. दोन्ही दिग्गज धीरज आणि सचिन मैदानावरती आहेत. काही करू शकतो. कामेश याचा बाकी आहे. अजून विशाल. जोडी का बदलली हा प्रश्न होता. कारण भावेशच्या जोडीला किंवा धीरजच्या जोडीला नेहमी विशाल असायचा. ती जोडी फोडली. नतीजा ती जोडी मात्र जमवता नाही मॅचमध्ये. कदाचित दुखापतग्रस्त असल्याने कदाचित आलेला नसेल विशाल. हे त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतं. परंतु 12 मध्ये आता जिंकण्यासाठी अयन शैलीबन मचिंद्र स्मृती दिवा धारावे टीमला 41. कोणाला? निलेश भोईर. सेवाक प्लीज आपण आपलं सरसे स्वागत आहे. बैठक मारली. बॉल आउट बॅक टू द क्षेत्ररक्षण पोटेशन करता फील करेल अजिंक्य लाडो. फक्त सिंगल मिळते पहिल्या चेंडूवर. त्यामुळे स्ट्राईक. सचिन टीम कॅप्टन. 11 मध्ये आता 40 धावा. बॉलिंग मार्कवर समीर. 4 षटकार आलेत. बॅटची कडा ठीक आहे. ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. सुदैवी ठरला कॅप्टन सचिन. झेल घेता आला नाही. सिंगल मात्र मिळते. समीकरणच्या आकडे न घेतले. समीकरणच्या आकडे मध्ये बदलतात. सर्वोत्तम असा समालोचक विनोदजी भगत आपलं सरसे स्वागत आहे. 10 मध्ये आता 39. 10 गेंदे 39 रन. 10 चेंडू 39 धावा. थोडासा टायमिंग जुळत नाही. भावेश गेला नंतर मात्र अडचणीत आलेला आहे. सचिननं खऱ्या अर्थाने आलेलं खातं खोळलं होतं. पण तेच फटकेबाजी त्याला नंतर मात्र टोकण्यापासून दूर ठेवलं बॉलरने. समीर बॉलिंग मार्काच्या बॅटमधून 4 षटकार आले. लाजवाब बॅटिंग केली समीरने. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येईल का? डेफिनेटली येईल. अफलातून कॅच. व्हॉट अ जजमेंट यार. कॅचेस विन द मॅचेस. कॅप्टन परततोय बॅक इन टू द पेव्हलियन. इथे अडचणी आणखी निवडल्या कारण कॅप्टन परतला सचिन नाईक. तंबूच्या आसऱ्याला. गडी क्रमांक 2 अयन शैलीबन मचिंद्र स्मृती धारावे अडचणीत. अडचण वाढत चालल्यात. विकेट घेतात. आता समीकरण 9 चेंडू आणि 39. पहिली मॅच आज पाहिली 8 मध्ये 39 काढले गणेश कदमने. मॅच जिंकून दिली. इथे संघ आला. वेगळा संघ आहे. वेगळी टीम विरुद्ध आहे. 9-39. तेव्हा 6 षटकार ठोकले होते. तेच करायला लागेल जे पहिले मॅच मध्ये एपी बॉय नेहरूसाठी अर्जुनने केलं होतं ना, ते करावं लागेल विशालला. विशाल करतो, करत आलाय. आणि यापुढे मात्र अशा डगावमध्ये काय विशाल करेल डेफिनेटली. दॅट इज द नो क्वेश्चन. प्रश्नच नाहीये. चला अनुप प्लीज आपण टॉससाठी या. जय गजानन कुक्षेत. कारण
श्रीकृष्ण देवाचा कॅप्टन आहे, जबल 1 तास अगोदर दाखल झालेले आहे. पण हरकत नाही, आपण आलात, अजून मॅच चालू आहे. पण आपण या आपलं सशे स्वागत आहे. तब्बल 12 मॅचच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस, फायनलचे दिवस, 12 मॅच तब्बल पूर्ण करायचे आहेत. सहयोगाची अपेक्षा आम्ही ठेवतो आपल्या, त्याचं आदर करा. फुरंत चेंडू बॅटच्या अंदरून किनारा, गुटमलत चालला मिडविकेच्या ठिकाणी असलेल्या स्वेल लेगला येतोय, फील्ड करतोय, खातं खोलतोय विशाल सिंगलने. धावसंख्या पुढे जाते आता 8 मध्ये 38. लक्ष पुढे चाललंय, कठीण होत चाललेलं आहे. प्रेशर मध्ये आहे टीम, प्रेशर मध्ये हा सिटी वाजवतो, हा प्रेशरला दूर करतो. नाव आहे धीरज. कडक स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक आला एकदा, आला रे आला. धीरजचा हा बेहतरीन स्ट्रोक आला. आता मजा, आता रंगत वाढवतोय, कारण 7 मध्ये आता जिंकण्यासाठी 32. आता षटकार आला ना तर मॅच मध्ये उत्कंठा शिगेला पोचेल, एवढं माझं निश्चित. 7 मध्ये 32, 7 मध्ये 32. समेटच्या वरून ते चढवलेला फुरंत चेंडू, हलकीशी चूक केली, शेवटच्या थोडस दूर होऊन बॅट पिच केली बॉलवरती आणि त्याला लफ केलं तो वाईट लॉंग अपच्या वरून. षटकार. 7 मध्ये 32 धावा. आयन शेलिबन मच्छिंद्र स्मृती धारावे संकटात आहे, संकटाचे बादल दूर करण्यावर नेहमी पटात असतो धीरज. मिस्टर फिक्झिबल, राईट आर्म राउंड द विकेट, बॅक फुट कडक कडक बेधडक झेलन ऑन द प्राइस स्ट्रोक. सेलेक्ट बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच मध्ये रंगत वाढवताना धीरज भोईर. 2 षटकार आहे, 6 मध्ये 26. मॅच जिवंत. चला घेऊया मॅच, नेक्स्ट मॅच ची टॉस. एका बाजूला जय गजानन कुक्षेत खेळताना दिसेल, त्याच्या विरोधामध्ये श्रीकृष्ण दिवा. अनुप आलेला आहे आणि मी करून घेतो टॉस. या प्लीज श्रीकृष्ण देवा बट्टू, नवनिर्वाचित कॅप्टन, ज्याला सन्मान दिला प्रकाश मडवेने, त्याचा गौरव करून बट्टू मात्र दुरा सांभाळेल. श्रीकृष्ण दिवा, अनुप पाटील टीम कॅप्टन जय गजानन कुक्षेत. आदरणीय श्रीकृष्ण मित्रमंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे लाडके बंधू प्रकाशजी मडवी यांचे शुभ हस्ते टॉस. नेक्स्ट मॅच जय गजानन कुक्षेत. जयभाऊ आणि मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळ सन्मान्य अध्यक्ष आहेत प्रकाशजी मडवी, त्यांच्या हातून होते टॉस. जय गजानन कुक्षेत आणि श्रीकृष्ण दिवा. 6 चेंडू आणि 26 धावा. हेड अनुपनं म्हटलंय जय गजानन कुक्षेत ऑन द टॉस. अनुप पाटील टीम कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच आहे. अनुप, सहा मध्ये 26. विशाल अनंत कल्यासाचे अनंत अण्णा मात्रे, त्याचा अजिबित करणारा षटकार मी पाहिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वेगळ्या थटणीत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये षटकार. ती मॅच काढून दिली होती 36 धावांची बेहतरीन तिथे पाहिले. इथे 6 मध्ये 26 विशाल समोर आहे. गोलंदाज आखरी ओव्हर ऍक्शन दिविशा 11 ऐरोली कॉलनीकडून. गोलंदाजा बार वैभव. 6 मध्ये 26. पहिले 2 चेंडू सांगून जातील ही मॅचचा कोण दावेदार आहे, हा मॅच कोण घेऊन जाईल. पहिले 2 बॉल. 6 मध्ये 26. 6 गेंदे 26 रन कंपल्स टार्गेट. बॉलिंग मार्क पर वैभव. कम्सिंग बोर्ड राईट आर्म राउंड द विकेट. ओ हो पहिला चेंडू. एस नो अशी अनुमती देणार. दोन्ही बॅट्समन बॅटर इन ऍक्शन मध्ये पाहिजे तरच स्ट्राईक रोटेट दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम. आता 5 मध्ये 26. हा चेंडू इम्पॉर्टन्स, मोस्ट इम्पॉर्टंट बॉल इन द मॅच. सिंगल घेतली परंतु आता 4 मध्ये 25. जी चूक सिद्धूने केली ना काल, ती चूक न झाली ना तर मात्र कठीण आहे. अयन 11 मच्छिंद्र स्मृती. 1 मध्ये 10 दिल्या काल सिद्धूने. झोप लागली नाही, इतरांना झोपू दिले नसेल काल सिद्धूने. कोणती चूक झाली माझ्या मित्राकडून, का झाली, का जबल कोण आला नाही. इथे 4 मध्ये आता जिंकण्यासाठी 25 धावा. समोर धीरज. ऑफसाइड ऑप्शन. ओ जी चूक झाली ना ती केली पहिल्याच या वेळेला. आता 4 षटकार मारण्याची क्षमता राखतो. जस्ट लाईक द कार्लोस ब्रेथवेट अगेन्स्ट द बेन स्ट्रोक. येस वाईट एकच आहे, नॉट स्टेपलिंग. हा नाही त्याला ना एक सिंगल येते. आता 4 मध्ये 4. T20 2013 कार्लोस ब्रेथवेट. ओ येस
ओ माय गॉड, परफेक्टली नॉट मिडल ऑफ द बॅट, काऊ कॉर्नर. जिथे झालं विनलेलं त्याला फाडता आला नाही, पण ग्रेट शॉट यार. व्हॉट अ लवली फ्लिक, पण थेट शतरक्षक हातात. धीरज बॅक, कमालीचा स्ट्रोक, परंतु एवढा प्रेशर होता प्रत्येक चेंडूमध्ये षटकार. आता मॅच जरा झुकते दिविशच्या 11 ऐरोली कोळीच्या बाजूने, कारण 3 मध्ये आता 24, 3 गेली 24 रन. कामेश नाईक 3 मध्ये आता 24 धावा. ती ऑनलाईन जर बघितली असेल तर कदाचित वैभव ती चूक करणार नाही. तो फक्त टप्प्यावर विसंबग आहे, टप्प्यावर भर देईल. मग माझ्या 3 मध्ये 3 लागू द्या. चुकामधून शिकलेले असतात बरेचसे बॉलर. 3 मध्ये 24. स्ट्रोक चांगला आहे, मिडल ऑफ द बॅट, गॅप आहे. काओ कोण त्या गॅप मधून काढला हा दर्जेदार फटका. षटकार खातं बोलताना पण वेळ थोडीशी निघून गेले, पण मी बाकीत करणार नाही. जे बाकीत आम्ही काल केले होते ह्याही मॅच मध्ये करणार नाही. काय होऊ शकतं? इट्स गेम ऑफ चान्स, इज अ अनसर्टनली गेम ऑफ चान्स. 2 मध्ये आता जिंकण्यासाठी 18, 2 चेंडू 18. वैभव है बॉलिंग मार्क पर. बॅटची कडा सिंगल घेतली. आता 1 चेंडू आणि 17 धावा. भाईंदर मध्ये 1 चेंडू 17 झालेले आहेत. टेनिस क्रिकेट काल 1 मध्ये 10 झाल्यात. विशिष्ट खेळ आहे. पर ह्याच्या नंतर वैभव काय करेल? कारण 1 चेंडू 17, 17 रन इन 1 लास्ट बॉल. 1 चेंडू 17. स्ट्रोक बॉलर बॅक टू डाऊन. चांगला फक्त थेट हातामध्ये सम्मीने पकडला जेल. शेवटच्या बॉलवरती विकेट काढून दिली वैभवला. फलंदाज विशाल 16 धावाने पराजित. हार्ड लक आयन्स 11 मच्छिंद्र स्मृती दाराबे. पहिल्याच माजून मोठा संघ बाहेर. अँड कॉंग्रॅच्युलेशन दिविशा 11 ऐरोली कॉलनी. जाऊया, परिवर्तन निसर्गाचा नियम आम्हाला सांगतोय. तर अनुप पाटील जे गजानन कुक्षेत आपला टॉस जिंकलेला, आपला निर्णय त्वरित केला. 4 ओव्हरची मॅच आहे.